भारतीय रेल्वेला देशाची लाईफलाईन समजलं जातं। भारतीय रेल्वे सेवा ही आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी दळणवळण सेवा आहे। देशात लाखो नागरिक दररोज ट्रेनने प्रवास करत असतात। उन्हाळ्यात ट्रेनमधून प्रवास करताना आपल्याला गर्दीमुळे फार गरम होतं। त्यामुळे नागरिकांच्या सेवेसाठी आणि त्यांना उन्हाळ्यात गरमीपासून आराम मिळण्यासाठी एक्सप्रेस ट्रेनमध्ये सुरुवातीला एसी कोचची सुविधा करण्यात आली। त्यानंतर आता देशातील अनेक लोकलसह मुंबईत काही स्थानकांवर एसी लोकल ट्रेन देखील धावत आहे। मात्र एसीचा शोध लागण्याआधी ट्रेननं प्रवास करणं नागरिकांसाठी फार कठीण होतं। त्यावेळी उन्हाळ्यात लोखंडी पत्रा तापून ट्रेनमध्ये घामाच्या धारा वाहत असत। सामान्य नागरिक आजही अशा परिस्थितीत प्रवास करत आहेत। मात्र ब्रिटिश किंवा इंग्रज पूर्वी एसी नसताना ट्रेन थंड ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टींचा वापर करायचे याची माहिती जाणून घेऊ। साऊथ वेस्टर्न रेल्वेने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे। या पोस्टनुसार पूर्वी ट्रेन थंड होण्यासाठी बर्फाच्या तुकड्यांचा वापर केला जात होता। त्या काळात एसीसाठी ट्रेनमध्ये वरच्या बाजूला बॉक्सच्या आकाराचे पत्रे बसवले जायचे, त्यात बर्फाचे तुकडे टाकले जायचे आणि ट्रेनमध्ये असे बर्फाचे तुकडे ठेवल्यानंतर थंड हवा येण्यासाठी बॅटरीवर चालणारा एक ब्लोअर तेथे लावला जायचा। या ब्लोअर मार्फत संपूर्ण कोचमध्ये थंड हवा पास होत होती। त्यामुळे प्रवाशांना उन्हाळ्याच्या दिवसात एसी नसतानाही थंड हवेत प्रवास करता येत होता। मात्र अशा पद्धतीने ट्रेन थंड ठेवणं तितकं सोपं नव्हतं। त्यासाठी ट्रेन सतत थांबवावी लागायची, बर्फ वितळल्यावर त्यात पुन्हा बर्फाचे तुकडे टाकावे लागायचे। देशातली पहिली एसी ट्रेन फ्रंटियर मेल म्हणून ओळखली जाते। 1934 मध्ये BB&CI कंपनीद्वारे या ट्रेनची सुरुवात झाली होती। भारतातील पहिली एसी ट्रेन फ्रंटियर मेल मुंबईहून अफगाणिस्तानच्या सीमेवर जात असत। ब्रिटिश अधिकाऱ्यांशिवाय स्वातंत्र्य सैनिकही या ट्रेनमधून प्रवास करत होते। ही ट्रेन दिल्ली, पंजाब आणि लाहोर मार्गे 72 तासात पेशावरला पोहोचायची। प्रवासादरम्यान वेगवेगळ्या स्थानकांवर वितळलेला बर्फ काढून त्यात नवीन बर्फाचे तुकडे ठेवण्यात यायचे। राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी या ट्रेनने प्रवास केला होता। 1940 पर्यंत या ट्रेनमध्ये 6 डबे होते आणि सुमारे 450 लोक प्रवास करत होते। स्वातंत्र्यानंतर ही ट्रेन मुंबई ते अमृतसर पर्यंत धावू लागली। 1996 मध्ये या ट्रेनचं नाव बदलून गोल्डन टेम्पल मेल असं करण्यात आलं। तर असेच नवीन आणि ताजे व्हिडिओज पाहण्यासाठी देशदूतच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।